हे गाईज, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या नव्या ब्लॉग मध्ये. आणि बघूया, आज आपण चाललोय श्रावणातल्या पहिला सोमवारी. आपण म्हणजे असं प्लॅन आहे आपला की प्रत्येक सोमवारी प्रत्येक शिवलिंगाला आपण दर्शन करायला जायचं विथ ट्रेक. तर आपण आता पण हा प्लॅन केलाय, बघूया सक्सेस होतोय का. कंटिन्यू. मला सगळं आवरून बसली यावर आले त्यावर आले. आणि गाईज, आता आपल्याला बाबराव शेठ भेटले ते आणि आम्ही आता इथं मस्तपैकी चहा पिऊन आता मी पुढे जाणार आहे. आणि आम्ही असं पेट्रोल पंपावरती गेलो पेट्रोल टाकायला. तर तिथे हे विचारत होते 50 रुपयामध्ये शिराळाला जाऊन येईल काय गाडी. आणि आम्ही असंच मग पेट्रोल वगैरे टाकलं तिथून निघालो. आणि हे असं सांधेवाताचं औषध होतं. आम्ही तिथं चहा पिला आणि पाऊस सुरूच होता तरी पण आम्ही पण पुढे निघालो. पुढे आंबा घाटात गेल्यानंतर तर धुक्याने एवढं भरलं होतं की पुढे दिसायचंच बंद झालं होतं. आणि असला पाऊस पडतोय. बाबाला म्हटलं चल आता आपल्याला निघायला लागते. म्हणून आम्ही थोडा वेळ तिथं फोटो सेशन वगैरे केला आणि मग आम्ही तिथून निघालो. आणि बाब्याला आपल्या मनाला आल्यासारखं वाटायला लागलं आता इथे. आणि तसंच आहे, बघू शकता पाठीमागे. आणि ह्या साईडला पण तसंच व्ह्यू आहे ते बघा. आणि बाब्याला आपल्या मनाला आल्यासारखं वाटायला लागलं आता इथे. आणि फायनली आपण टिकळेश्वरला पोचलोय. आणि इथपर्यंत फक्त खाली पार्किंगची सुविधा आहे आणि इथून पुढे पायऱ्यावरती चालत जावं लागतं. शाळेत इथून आपल्याला अर्धा तास लागेल वरती जायला. आणि त्याच्यानंतर मग वरती मंदिर आहे. जाताना बहुतेक आपल्याला 100-200 तरी पायऱ्या लागतील इथून टिकळेश्वरला जायला. आणि पूर्ण ते डोंगरावरती आहे. आणि आम्ही आता चालायला सुरुवात केली. बघूया. हे ठिकाण कसं आहे माहिती आहे का, मार्लेश्वर पहिल्यांदा येतो, त्याच्यानंतर एक डोंगर लागतो महिमतगडाचा आणि त्याच्या बाजूला जो डोंगर आहे ते टिकळेश्वर आहे. आणि असे काय म्हणजे त्याची भौगोलिक रचना आहे बघा पुढे. माझ्या अंदाजे तिथे 100 किंवा 200+ तिथे पायऱ्या वगैरे असतील. आणि म्हणजे किमान 45 या 30 मिनिट वरती पोहोचायला लागतात. आपण असं जसं पुढे जाईल तसा डोंगर अजून उंच आणि उभाच दिसायला लागतो. आणि नंतर आपण ह्या टिकळेश्वरच्या एंट्री गेटमधून परत वरती तेवढंच अजून बाकी चढायचं आहे. मग बाबूराव कसं वाटतंय तुम्हाला? हा, बेकार वाटते. अवस्था सत्य बेकार आहे. इथंच आम्ही प्रकट आणि आता देवाचं दर्शन घेतल्याशिवाय काय बरं वाटणार नाही. श्रावणात पहिला सोमवार तर जास्तच कडक झालाय का? ऑक्सिजन लेवल डाऊन व्हायला लागेल एवढा कडक झाला. सो बघूया, आपल्याला अजून आता इथं जायचंय.
म्हणजे आलो. गेल्या आणि आपण असं टिकडेश्वर मंदिरामध्ये पोचलो. मंदिराची स्वच्छता आणि बाहेरचा गाभारा इतका म्हणजे वरती असून सुद्धा सुंदर होता की मन प्रसन्न झालं. आपण दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिथे थोडंसं तुम्हाला शूट घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा, असं आम्ही टिकडेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बाहेरच्या परिसरामध्ये जणू असा धुक्याच्या भिंतीच तयार होत होत्या आणि आतमधून पण असं फ्रेश वातावरण होतं. इथे कोणी जर खालून प्रसाद बनवण्यासाठी ही रूम बनवली आहे. फायनली आम्ही मंदिरात पोचलो आणि मंदिर खूप सुंदर आहे. एवढ्या उंच जागेवर असून पण एवढी स्वच्छता आणि ते सर्व ठेवलेलं आहे. आणि मला वाटते अराऊंड आपले 45 मिनिट या 30 मिनिट गेले असेल वरती यायला आपल्याला. आणि वरती आल्यानंतर मस्तच आहे. म्हणजे आपला पहिला सोमवार ट्रेक विथ टेम्पल असा आपला हा पहिला सोमवार आहे. सो आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट सोमवार. आपला कोणता शिवलिंग या महादेवाचं मंदिर आपण कुठलं एक्सप्लोर करतोय तो मला लिंकमध्ये सांगेलच. सो भेटू डायरेक्ट आपण आता पुढच्या सोमवारी. बाय बाय.